102 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम भक्तिरंग, वारकरी परंपरेचा वारसा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री लोहारे डीबी यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, अहमदपूर. श्रोते हो, नमस्कार. आषाढी एकादशी निमित्त या विशेष कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आज आपण श्री लोहारे डीबी यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, अहमदपूर येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला भक्तिरंग, वारकरी परंपरेचा वारसा हा विशेष कार्यक्रम ऐकूयात. यामध्ये सहभागी आहेत कला शिक्षक महादेव शरणप्पा खळुरे आणि विद्यार्थी आराध्या पाटील, सुरभी मुसळे, श्रेया चाटे, नंदिनी नागरगोजे, अक्षरा मठपती आणि ज्ञानेश्वरी सूर्यवंशी. चला तर मग श्रोते हो, ऐकूयात कार्यक्रम भक्तिरंग, वारकरी परंपरेचा वारसा. आकाशवाणीच्या सर्व माऊली भक्तांना जय हरी. श्री लोहारे डीबी यशवंत विद्यालय अहमदपूर येथील कला विभागाच्या वतीने भक्तिरंग, वारीची महिमा या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्रातील वारींची महिमा. वारी म्हणजे भक्ती, समता आणि मानवतेचा अखंड उत्सव होय. वारी म्हणजे चालत जाणे नव्हे, तर भक्ती, समता आणि मानवतेचा उत्सव आहे. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संत परंपरेचे जिवंत प्रतीक आहे. टाळ मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या अखंड घोषात लाखो वारकरी पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी पायी चालतात. वारी समाजात प्रेम, बंधुभाव, शिस्त, सेवा आणि समतेचा संदेश देत भक्तीची अखंड ज्योत तेवत ठेवते. वारीत जात, धर्म, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेदभाव नसून समता, सेवा, शिस्त, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश दिला जातो. संतांच्या अभंगातून समाज प्रबोधन घडत जाते आणि प्रत्येकाच्या मनात भक्ती, सदाचार व राष्ट्रप्रेमाची भावना दृढ होते. म्हणूनच महाराष्ट्राची वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचे महान सोहळा आहे. या वारीची महिमा आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या विविध कलागुणातून, उपक्रमातून आपण ऐकूया. धन्यवाद. बोला विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल म्हणले की आठवते ती वारी, पंढरपूरची वारी, अर्थात श्रद्धा, समता आणि विकासाचा प्रवास. रामकृष्ण हरी. मंडळी नमस्कार, मी आराध्या प्रशांत पाटील. आज आपण महाराष्ट्राची 700 ते 800 वर्ष इतकी जुना इतिहासाच असलेल्या परंपरेबद्दल, अर्थात पंढरपूरची वारी या विषयावर चर्चा करणार आहोत. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही, तर तो महाराष्ट्रातील अनेको वारकऱ्यांचा सण, महाराष्ट्राचा उत्सव आहे. लाखो वारकरी भक्तिभावाने, श्रद्धेने या उत्सवात सहभागी होतात. अनेको भाविक आनंदाने या वारीचा भाग बनतात. वारी ही केवळ पायी चालत केलेली यात्रा नाही, तर ती महाराष्ट्राच्या आत्म्याचा प्रवास आहे. वारीचा केंद्रबिंदू अर्थात भक्ती. येथे देवापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही जाती, संपत्ती किंवा कुठल्याही पदाची आवश्यकता नसते. येथे सर्वजण समान असतात. सर्वजण एकमेकांना माऊली असे संबोधतात. यामागे कारण अर्थात वारकरी संप्रदायांचे नामस्मरण, सेवा आणि समता या तत्वांवर चालतात. माऊली अर्थात साक्षात विठ्ठल, अशाने देवाचे नामस्मरण अखंड चालू राहते. महाराष्ट्र ही एक संतांची भूमी आहे आणि संत आपल्याला माणसात देव पाहण्याची शिकवण देतात. ज्ञानोबा तुकाराम असा गजर करत चालणारा प्रत्येक वारकरी स्वतःमध्ये आध्यात्मिक परिवर्तन अनुभवतो. असे पाहता वारी ही भारतीय लोकशाहीतील सामाजिक समतेचं जिवंत उदाहरण आहे. वारीत सहभागी व्यक्तीची जात, धर्म, भाषा, लिंग आणि आर्थिक स्तर याचे भेद गौण ठरतात. महाराष्ट्रातील ही वारी त्यातील शिस्तीसाठी सुद्धा तितकीच प्रसिद्ध आहे. वारीचे दृश्य ड्रोनच्या साहाय्याने पाहताना अगदी एका रांगेत शिस्तीत चालणाऱ्या एका इटुकल्या पिटुकल्या मुंग्यांची आठवण येते. अगदी त्याच शिस्तीचे आचरण करत वारकरी विठू नामाचा गजर करत चालतात.
करतात. संत ज्ञानोबा, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आळंदी आणि देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. सुमारे 21 दिवसांचा आणि जवळपास 250 किलोमीटरचा हा पायी प्रवास विठू नामस्मरणात कधी संपतो हे ठाऊकच होत नाही. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली, हो हो विठ्ठल नामाची शाळा भरली. या कडव्यात शाळा ही ज्ञानाची नसून भक्तीची आहे. या शाळेत कोणताही भेदभाव नाही. जो कोणी प्रेमाने विठ्ठलाचे नाम घेतो तो या शाळेचा विद्यार्थी. विठ्ठलाचे नाव हेच खरे शिक्षण आहे. जगातील विद्या महत्त्वाची असली तरी मनाला शांती आणि जीवनाला दिशा देणारे शिक्षण म्हणजे भगवंताचे नामस्मरण. आषाढ कार्तिक महिन्यात येणाऱ्या एकादशी वारीचे विशेष महत्त्व असते. यामध्ये आषाढी एकादशी वारी ही सर्वात मोठी मानली जाते. वारीचा महिमा अथांग आहे. वारीत सहभागी झालेल्या मनाला असीम शांतता आणि आध्यात्मिक समाधान मिळते. पंढरपूरला पोहोचल्यावर वारकरी सर्वप्रथम भीमा नदीत स्नान करतात. या पवित्र स्नान सर्व पापे नष्ट होतात अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यानंतर विठ्ठल दर्शनासाठी सर्वप्रथम प्रस्थान करतात. याकरिता तासन तास रांगेत उभे राहूनही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकवा नसतो, तर विठ्ठलाला भेटायची ओढ असते, आनंद असतो. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाल्यावर त्यांची वर्षभराची तपश्चर्या पूर्ण होते. पंढरपूरच्या वारीचा महिमा शब्दात सांगणे अशक्य आहे. ही परंपरा महाराष्ट्राच्या संस्कृतीची खरी ओळख आहे. वारी आपल्याला निस्वार्थ प्रेम, नम्रता आणि ईश्वरावर दृढ श्रद्धा ठेवण्याची शिकवण देते. इसवी सन 1685 मध्ये संत तुकारामांचे धाकटे पुत्र नारायण बाबा यांनी पालखीची ओळख करून दिली. पालखी ही 1000 वर्षे जुनी परंपरा आहे, ज्याचे पालन करणे वारकरी लोक वारी नावाच्या प्रथेने पालन करतात. दिंडीमध्ये एकत्र येऊन गाणे, नृत्य आणि ज्ञानबा तुकाराम असा जयघोष करून लोक हा उत्सव साजरा करतात. तुळशी माळ गळ्यात, मुखी विठ्ठलाचे नाव, पंढरीच्या वारीतच आहे माझे खरे गाव, आहे माझे खरे गाव. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, तिथेच संपतो संसाराचा थाट, तिथेच संपतो संसाराचा थाट. पांडुरंग बोला ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पांडुरंग हरी.